आपण बऱ्याच वेळेला पिक्चरमध्ये हा सीन बघतो की दोन व्यक्ती काहीतरी बोलत असतात आणि एका व्यक्तीला खूप जास्त राग येतो आणि एकदम छाती दुखायला लागतं, हार्ट अटॅक येतो आणि ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते. हा सीन कॉमनली आपल्याला पिक्चरमध्ये बघायला मिळतो आणि असा सीन रिअल लाईफमध्ये सुद्धा कधी कधी बघायला मिळतो. याचं कारण काय असतं? हा राग काय येतो आणि याचा परिणाम हेल्थवर कसा होतो? आणि हा परिणाम होऊ नये, रागावर कंट्रोल करता यावा यासाठी आपण काय करू शकतो? डॉक्टर्स त्यांचं काम करतच असतात, पण आपण इंडिव्हिज्युअल ज्यांना राग येतो ते या रागासाठी, या रागावर कंट्रोल कसा घेऊ शकतात आणि त्यामुळे हेल्थ कशी इम्प्रूव्ह करू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुमचा स्वभाव सुद्धा रागीट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यामध्ये याचा फायदा होणार आहे. आणि तुमच्या आजूबाजूला कोणी रागीट असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा याच्यामुळे काही मदत मिळेल. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. ॲक्च्युली एखाद्याला जेव्हा राग येतो तेव्हा त्याची बॉडी फाईट मोडमध्ये जात असते. बॉडी एकदम हायपर होते, माइंड एकदम हायपर होतं, श्वास जलद होतो, बॉडी गरम होते आणि भांडायच्या, फाईट करायच्या या मोडमध्ये बॉडी येते आणि यामुळे ब्लड प्रेशर वाढायला लागतं आणि ब्लड प्रेशर वाढलं की त्याचा परिणाम मग हार्ट अटॅक येण्यासारख्या गोष्टींमध्ये होऊ शकतो. आता राग याची वेगळी कारणं असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा काही जणांना राग येतो. ट्रॅफिक जाम झालाय, राग येतो. कोणीतरी ओव्हरटेक केलं, राग येतो. समोरच्याने ऐकलं नाही तर राग येतो. भाजीमध्ये मीठ कमी जास्त झालं तरी सुद्धा राग येतो. राग यायला काहीतरी निमित्तच हवं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग येतो आणि कधी कधी मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा राग येतो. राग येणं हा एक स्वभाव झालेला असतो. बाकीचे म्हणतात सुद्धा, एवढं चिडायला काय झालं, शांत व्हा, असं म्हटलं जातं. तुम्ही सुद्धा त्यांच्यापैकी एक आहात का की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग येतो आणि असं वाटतं की मला एवढा राग का येतो, असं कुठेतरी मनात येतं. जेव्हा तुम्ही शांत बसलेले असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला एवढा राग का येतोय आणि या रागाचा परिणाम तुमच्या हेल्थवर होतोय. असं होतंय का? राग आला की मोस्टली बीपी हाय होत असतं. ज्यांना बीपी हाय होतं, रागामुळे बीपी हाय होत असतं, त्यांना माहिती असतं कारण तर राग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा राग का येतो? राग याचं कारण काय आहे? सिच्युएशन सेम असते. घरात आणखी 4 माणसं असतात, पण त्यांना त्या सिच्युएशन मुळे राग येत नाही. तुम्हालाच राग येतो किंवा त्या 4 व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीलाच राग येतो. असं का होतं? या रागाचं कारण काय आहे? ती सिच्युएशन आहे की ती व्यक्ती आहे? त्या व्यक्तीचं माइंड आहे? राग याचं कारण तरी काय आहे? आणि अल्टिमेटली बीपी वाढायचं कारण तरी काय आहे? नेहमी ब्लेम केलं जातं दुसऱ्यांना. दुसरे असे वागतात, असे बोलतात म्हणून मला राग येतो. सिच्युएशन अशी आहे म्हणून मला राग येतो. पण सेम सिच्युएशनमध्ये सगळ्यांनाच राग येत नाही ना. तिथे प्रेझेंट असलेल्या सगळ्या व्यक्तींना सेम राग येत नाही. काही लोक लेट गो करतात, जाऊ दे असं तर होतच असतं. काही लोक त्या सिच्युएशनशी कोपअप करतात किंवा त्यातून सोल्युशन काढायचा प्रयत्न करतात. पण एखादी व्यक्तीच अशी असते की तिला त्या सिच्युएशनमध्ये राग येतो आणि या रागामुळे मग ब्लड प्रेशर वाढतं, बाकीचे हेल्थ इश्यूज व्हायला लागतात. मग तुम्हाला काय वाटतं? दुसऱ्या लोकांना ब्लेम करण्यापेक्षा, त्यांच्यामुळे मला राग आला असा विचार करण्यापेक्षा, आपला राग का येतोय, आपला राग कशामुळे येतोय, बाकीच्यांना तो राग येत नाही, मलाच का असा राग येतोय, असा विचार करणं बरोबर आहे का? आणि मोस्ट प्रॉबेबली हा विचार तुमच्या मनात येतही असेल की मला जसा राग का येतो, हा राग माझ्या मागे का लागला आहे, मला शांत राहायचं आहे. त्या सिच्युएशनमध्ये, त्या व्यक्तीच्या समोर म्हणा किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये मला चिडायचं नाही आहे, मला शांतपणे या सिच्युएशनचं सोल्युशन काढायचं आहे, मला शांतपणे या व्यक्तीशी डील करायचं आहे. पण प्रॅक्टिकली ते जमत नाही, राग येऊनच जातो.
राग आउट ऑफ कंट्रोल होऊन जातो आणि मग ब्लड प्रेशरसुद्धा आउट ऑफ कंट्रोल होऊन जातो, हेल्थसुद्धा आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते आणि लाईफसुद्धा आउट ऑफ कंट्रोल होऊन जातं. तुमचं असं होतं आहे का? तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर कमेंट करा राग. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुम्हाला सुद्धा असा राग येतोय. मग याचं सोल्युशन काय आहे? हा जो राग येतोय याच्यावर सोल्युशन काय आहे? राग जर कंट्रोल केला तर सिच्युएशन कंट्रोल होऊ शकते, लाईफ कंट्रोलमध्ये येऊ शकतं, हेल्थ कंट्रोलमध्ये येऊ शकते. इथे तुम्हाला एक मी टिप देणार आहे तुमचा राग कंट्रोल करण्यासाठी. जेव्हा तुम्हाला असा राग येईल तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रीदिंगकडे फोकस करा. बघा तुमचा ब्रेथ फास्ट झाला आहे का? आणि तो नक्कीच फास्ट असणार आहे. तो ब्रेथ, ते ब्रीदिंग स्लो डाऊन करा. कॉन्शियसली काही ब्रेथ्स घ्या, सावकाश असे ब्रेथ्स घ्या. त्यामुळे तुमचा राग कंट्रोलमध्ये येणार आहे. पण ही झाली टेम्पररी सिच्युएशन म्हणा किंवा टेम्पररी सोल्युशन. बऱ्याच वेळेला असं होतं की राग येऊनच जातो आणि मग नंतर आठवतं, अरे आपल्याला असं करायचं होतं. त्या मोमेंटमध्ये ते करणं डिफिकल्ट असतं. प्रयत्न करा, ट्राय करा असं करायचं. पण याच्यावर ॲक्च्युली सोल्युशन काय आहे? याच्यावर ॲक्च्युली सोल्युशन हे आहे की तुमचा राग का येतो आहे हे तुम्ही आधी शोधून काढा. आणि हे तुम्हाला शोधून काढता यावं यासाठी मी तुमच्यासाठी एक फ्री ऑनलाईन कोर्स बनवला आहे. त्या कोर्सचं नाव आहे वाय मी. मलाच असा राग का येतो हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर या वाय मी कोर्समध्ये आहे. तुम्ही जेव्हा या कोर्सच्या थ्रू जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या रागाचं रूट कॉज काय आहे हे समजणार आहे आणि त्याच्यावर वर्क करणं सोपं जाणार आहे. हा वाय मी कोर्स जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि हा कोर्स कंप्लीट करा. जेव्हा हा कोर्स तुम्ही कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हालाच राग का येतो आणि त्या रागाचा परिणाम तुमच्या हेल्थवर कसा होतोय, तुमचा हेल्थ स्कोअर काय आहे आणि तो इम्प्रूव्ह करणं तुमच्याच हातात आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही नक्की क्लिक करा आणि हा कोर्स जॉईन करा. इथे तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि हा फ्री कोर्स जॉईन करायचा आहे आणि तो कंप्लीट बघायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्या रागाचं रूट कॉज समजेल, तुमच्या ब्लड प्रेशरचं रूट कॉज समजेल, तुमच्या हेल्थ इश्यूजचं रूट कॉज समजेल, तुमचा हेल्थ स्कोअर, आज तुमचा हेल्थ स्कोअर काय आहे, तो का असा आहे, डाऊन का आहे हे तुम्हाला समजेल आणि तो इम्प्रूव्ह करायचा तुम्हाला चान्स मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रागामुळे ब्लड प्रेशर का वाढते आणि रागामुळे ब्लड प्रेशर तर वाढतंच वाढतं. पण हा राग ॲक्च्युली का येतो? हा राग सगळ्यांना येत नाही. एखाद्यालाच का येतो, तुम्हालाच का येतो, त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही या गोष्टीचा भाग बना, हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणाला तरी मदत करा त्यांच्या रागामधून बाहेर पडण्यासाठी, त्यांची लाईफ कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या अशाच व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. थँक्यू.